योजना लाडकी बहिणीसाठी नसून मतांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे। संजय राऊतांची महायुती सरकारवर टीका। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप होणार। समारोपाच्या सभेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। मराठा आरक्षणाच्या याचिकांवर उच्च न्यायालयात होणार सुनावणी। नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर होणार सुनावणी। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत होणार फैसला। मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार। मी काँग्रेसच्या नाही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री सांगितला। मुख्यमंत्रीवरून संजय राऊतांचं नाना पटोलेंना टोला। ठाकरे 2.0 वरून दावे प्रतिदावे। राऊतांनी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा अपमान केलाय। ठाकरे सरकारच्या काळात आठवणी अजून जनता विसरली नाही। राऊतांच्या ठाकरे सरकार या दोन वक्तव्यावर नितेश राणेंचा हल्लाबोल। विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार। नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। अमरावतीमध्ये महायुतीची महत्त्वाची समन्वय बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत होणार चर्चा। आमदार रवी राणांना मात्र बैठकीचं निमंत्रण नाही। मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उद्या बैठक। मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री मंगल प्रभात लोढांची बैठक होणार। रस्ते दुरुस्तीसह विविध विषयांवर होणार चर्चा। खासदार श्रीकांत शिंदेंची सफाई कामगारांच्या आंदोलनाला भेट। मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करत तोडगा काढण्याचं दिलं आश्वासन। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींशी देवेंद्र फडणवीस साधणार संवाद। राखी पौर्णिमेच्या निमित्तानं 18 ऑगस्टला राज्यातील बहिणींशी साधणार संवाद। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर लवकरच निवड होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षपदावर महिला किंवा ओबीसी व्यक्तीच्या निवडीवर खलबत। राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष। राज ठाकरे 25 ऑगस्टला वाशिम जिल्हा दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा। आमदार संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। मंत्रालयात अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याची पत्रातून तक्रार। सिंधुदुर्गातील कातकरी समाजासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाणांचा पुढाकार। घरं बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन देण्याचा निर्णय। कुर्ला विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी वाढण्याची शक्यता। नियुक्त्या करताना विश्वासात घेत नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। 18 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे पाठवला राजीनामा। बीड जिल्ह्यात 26 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामींचे आदेश। बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणातून मुक्तता। सर्वोच्च न्यायालयाकडून मारहाणीचा खटला बंद। INS विक्रांत बचाव मदत निधी गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ। मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने फेटाळला। अहमदनगरमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीत चोरी करणाऱ्या 14 जणांच्या टोळीला अटक। अटक केलेल्या आरोपींकडून 6,50,000चा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।